विविध व्यंजनांचा तुम्ही कोस्टल क्रेविंग्सला घेऊ शकणार आहात. मनोज 11 हा देखील सातत्यानं बिझी राहिलेला संघ आहे. श्यामजी, तुम्ही जर या परिसरामध्ये सातत्याने समालोचन करता, हे सर्व खेळाडू तुमच्या नजरेखालीच वाढलेत असं देखील मी म्हणू शकतोय. तर कसा अनुभव व्यक्त कराल या सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रिकेटपटूंचा? कारण त्यांना सुद्धा हे व्यासपीठ खूप महत्त्वाचं आहे. जितकं मोठं व्यासपीठ तितकं तुम्ही भारतात विविध परिसरात पोहोचणार आहात टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. तर नक्कीच पाहूया काय सांगाल या विशिष्ट योगदानाबद्दल आयोजनाच्या. सर्वात आधी आज या दुसऱ्या दिवसामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. रामेश्वर प्रतिष्ठान मिडभाव आयोजित या ग्रीन पार्क मैदानावरील या मॅच आता सुरू होत आहेत. आजच्या दुसऱ्या दिवसाचा पहिला सामना तुम्हाला बघायला मिळेल आणि त्या पहिल्या सामन्यामध्ये लोकल टॅलेंट सिंधुदुर्गातील तुम्हाला बघायला मिळेल. ही एक आज जमेची बाब आहे. आणि महत्त्वाचं सांगायचं झालं तर आजच्या दिवसामध्ये 3 संघ हे आमच्या कणकवली तालुक्यातील आहेत. त्यामुळे लोकल खेळ देखील बघायला मिळतीलच तुम्हाला आणि लोकल टॅलेंट काय आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील हे देखील तुम्हाला अनुभवायला मिळेल. आम्ही उत्सुक आहोत त्या गोष्टीसाठी. कारण क्रिकेटसाठी आम्ही सर्व समर्पित राहिलेलो. आता असं नाही आहे की आम्हाला फक्त मुंबईतलेच खेळाडू पाहिजेत, आम्हाला फक्त पुण्यातलेच क्रिकेटपटू पाहिजेत. आम्हाला जिकडे चांगलं क्रिकेट आहे, मग त्यांचा कोणताही परिसर असू द्या, त्यांच्याबद्दल आम्हाला आत्मीयता आहे. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की कणकवली तालुक्यातील आज 3 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील, विच इज गुड थिंग. प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येने ट्रेमध्ये येताना पाहायला मिळतील, कारण त्यांचे आवडीचे खेळाडू जे त्यांना वर्षभर विविध मैदानात पाहायला मिळतात, ते आता एकाच स्पर्धेनिमित्त एकाच दिवशी एकाच व्यासपीठावर म्हणजेच RPM ट्रॉफीमध्ये. मनीष, कोकण मधील सिंधुदुर्ग जिल्हा हा क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखला जातो आणि आज ही क्रिकेटची पंढरी तुम्हाला मैदानावरती अनुभवायला मिळेल. कारण संपूर्ण भारत देशातील सर्व नामांकित खेळाडू या मैदानावरती आज खेळायला येणार आहेत आणि त्यांच्या समोर आपले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देखील काही युवा खेळाडू आपल्याला बघायला मिळतील. आणि याचं पूर्ण श्रेय मी देईन ते रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या सर्व आयोजकांना. त्यामध्ये आमचे सन्माननीय भाईजी नरे आहेत, शैलेशजी लोके आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम आहे. आणि त्यांच्या अथक प्रयत्नातून गेली 8 वर्ष आपण दिवस रात्रीचा थरार या ग्रीन पार्क मैदानावरती अनुभवत आहोत. आणि खरोखरच आज आमचे जे सिंधुदुर्गातील खेळाडू आहेत आपला टॅलेंट या मैदानावरती नक्कीच दाखवतील, यात काही शंका नाही. आणि समोरचे जे खेळाडू आहेत ते देखील काही कमी नाही आहेत. बराच अनुभव त्यांच्या देखील पाठीशी आहे, म्हणजे त्यांचा देखील खेळ बघायला मजा येईल मैदानामध्ये. चला तर जाऊया मैदानामध्ये. चला, 30 मिनिटं मिळतील तुम्हाला 6 षटकांसाठी. ही सूचना आम्ही अगोदरच दिलेली आहे. आता फार एंड बॉलर साथ घेतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे ते म्हणजेच रोहित तानवडे आणि बॉलिंग ट्रॅकवर आहेत गौरव घुंगरेट. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल प्लेस केला एक्स्ट्रा कव्हरला. मोठा गॅप होता, तो शोधण्याचा प्रयत्न, पण बॉलच्या वेगामध्ये अजून जास्त वाढ व्हायला हवी होती, पण तसं नाही घडलं. पहिला बॉल चेक केलाय, गोलंदाजीच्या शैलीला त्यांनी चेक केलंय. पहिली धाव पूर्ण केली. स्कोर सुरू झालेला आहे कोस्टल क्रेविंग्स या संघाचा. एक धाव स्ट्रायकर साईडला आता अनिकेत घाडी पाहायला मिळतील. जसा आपण उल्लेख केला की आई वडील तुमचं नाव ठेवतात, पण ती लोकप्रिय करणं तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. हीच तर वेळ आहे ती लोकप्रियता कमवण्याची. तुमच्या आई वडिलांनी तुमचं नाव ठेवलंय, पण आता ते लोकप्रिय कसं करायचं हे तुमच्या मेहनतीवर आणि कर्तृत्वावर अवलंबून आहे. आणि आज पाहूया ते नाव लोकप्रिय कणकवली तालुक्यातील कुठल्या खेळाडूचं या RPM ट्रॉफीच्या वतीने होते. पहिल्या बॉलवर सिंगल मिळाली. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळते. फाईन लेग आहे, थर्ड मॅन आहे, बॅकवर्ड पॉईंटला थोडंसं आता सरकवलं जाते. कव्हर पॉईंट आहे, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ मिड ऑन, सर्कलच्या बाहेर डीप मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण सेट केलंय फलंदाज अनिकेत घाडीसाठी. पुढचा बॉल गौरव. फुल लेन बॉल ड्राईव्ह केलंय, क्लासिक कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहेत, आउटफील्ड थोडीशी अनइव्हन आहे, तर सुद्धा क्षेत्ररक्षकाने चांगलंच मॅनेज केले. मिळते एक धाव. बॅक टू बॅक 2 सिंगल्स. कॉपीबुक स्टाईलमधील फटके सुरुवातीला पाहायला मिळाले आणि गोलंदाज जे आहेत गौरव घुंगरेट खूप चांगले गोलंदाज आहे. कित्येक वेळा आम्ही बघितलेलं आहे. सिंधुदुर्ग प्रीमियर लीगमध्ये बेस्ट बॉलर म्हणून त्यांनी किताब मिळवलेला आहे. प्रतिभा आहे, पण नियंत्रण थोडंसं चुकलं होतं फलंदाज रोहितचं. रोहित कॅप्टन आहे संघाचे आणि कॅप्टन असताना ती जबाबदारी तुमच्यावरची वाढते. आणि पहिल्या षटकातच थोडा फॅन्सी खेळण्याचा प्रयत्न राहिला होता फलंदाज रोहित तानवडेचा.
पण गोलंदाज गौरव घोंगड जसं आपण उल्लेख केला की बेस्ट बॉलर कॅटेगरीमध्ये नेहमीच त्यांचं नामांकन येत राहतं आणि म्हणून तसाच परफॉर्मन्स आज देण्याची सुरुवात त्यांनी केलेली आहे. पहिल्या 3 बॉलवर 2 धावा खर्च केल्यात. कटर्स आहे त्याच्याकडे, बॉल थोडा लो राहिलाय, अपेक्षेप्रमाणे उसळला नाही आणि त्याचमुळे बॅट स्विंग होती पण नो इन्व्हॉल्वमेंट ऑफ बॅट अँड बॉल, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. मनीष बघा या मैदानाने गोलंदाजाला देखील खूप चांगली साथ दिली. आता जो बॉल पडला तो खूप खाली राहिला. जेवढी अपेक्षा केली होती बॅटरने तेवढ्या उंचीवरती नाही यायला, टप्पा पडल्यानंतर बराच खाली राहिला. काही पॅचेस आहेत खेळपट्टीवर, ज्या पॅचेसवर जेव्हा बॉल पिच होतो थोडा बॉल खाली राहतो आणि तोच शोध गोलंदाज घेत असतात. म्हणून जेव्हा आपण कुठल्याही स्पर्धेत खेळण्यासाठी जातो आपण चर्चा करूयात. फुटवर्क नाहीये जे पाहिजे, हातामध्ये ब्रँडेड बॅट असून चालत नाही, तर तुमच्या पायांची हालचाल, मनातला फटका मैदानात आणण्यासाठी सहकार्य करतात. बॉलच्या पिचिंग पासून, बॉलच्या बॉलिंग पाथ पासून फलंदाज खूप दूर राहिले आणि त्याचमुळे बॅट स्विंग होती पण खूप जास्त अंतर बॅट आणि बॉलमध्ये राहिले. चांगली गोलंदाजी बघायला मिळते मैदानामध्ये. आतापर्यंत 2 डॉट बॉल. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट ओव्हर. चांगला बॉल खोलात ठेवला होता, बॅकलिपला खाली घेण्यासाठी प्रवृत्त केलं गोलंदाज गौरवने कॅप्टन ही भूमिका चांगली निभावलेली आहे आणि मनोज 11 कणकवली संघासाठी उत्तम सुरुवात दिली. त्यांनी जरी विकेट नाही घेतली पण इकॉनॉमिकल राहण्यावर भर दिलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, एकही विकेट न गमवता धावा झाल्या 3 आणि पहिल्या षटकासाठी आपण कालावधी घेतलेला आहात 4 मिनिटांचा. पहिल्या षटकासाठी 4 मिनिटं घेतली आहेत मनोज 11 कणकवली. षटक चांगलं राहिलेलं आहे. रोहितने 5 बॉल घेतले, 2 धावा त्यांना मिळवता आल्या. अनिकेत घाडी यांना फक्त एकच संधी मिळाली आणि त्यावर त्यांनी 1 धाव पूर्ण केली. पॉवर प्ले चालू आहे आणि पॉवर प्ले खेळण्याचे काय एथिक्स असतात आणि कदाचित त्या एथिक्सवर अजूनही काम नाही झालं. कोस्टल ड्रायव्हिंगचा बघा हा मोठा मोका आहे, हा मोठा मंच आहे, हे मोठं व्यासपीठ आहे. इथे जर तुम्ही तुमचा खेळ सादर केला तर प्रेक्षकांचा आदर तुम्हाला मिळेल. यस, यावेळी तुम्हाला संधी आहे. पॉवर प्लेचं षटक सुरू आहेत. पहिली 2 षटकं ही मेंडेटरी पॉवर प्लेची आहेत. त्या षटकामध्ये तुम्हाला एखाद दुसरा मोठा फटका अपेक्षित आहे. पहिलं षटक गौरव घुंगरट, कौतुकास्पद गोलंदाजी म्हणावी लागेल. खूप चांगली बॉलिंग त्यांनी केली. आता दुसरं षटक पेश करण्यासाठी येत आहेत पाया सालमेडा. हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. चांगला संघ मनोज 11 पायस सलमेडा. यस, आम्ही देखील त्याची गोलंदाजी पाहिलेली आहे सातत्याने विविध स्पर्धांमध्ये आणि त्याचमुळे आता एक बॉलिंग युनिट कुठल्याही संघाचं असतं ना त्यावर सुद्धा लक्ष राहतं. हा आत वळणारा बॉल तो ओळखलाय, पिकअप स्ट्रोक. आता मात्र बॅट तळपले आहे आणि येतोय आजच्या संध्याकाळच्या सत्रातला पहिला षटकार. फलंदाज रोहितच्या बॅटमधून सिक्सर. क्या बात है. बॉल मिळाला स्लॉट मध्ये आणि आजच्या दुसऱ्या दिवसाचा RPM सिक्सर बघायला मिळाला. बॅटरचं नाव आहे रोहित तानावडे. सुरुवात तर घणाघाती केली आहे रोहितने या षटकामध्ये. पायाच्या गोलंदाजीला ओळखलंय. यावेळेस बघा पहिल्या षटकात हाच रोहित खेळत होता का जो या षटकात खेळतोय. जशी बॉलची पिचिंग, जसा बॉलचा टर्न, तशी त्याची बॅट स्विंग म्हणजे अनुकूलन त्याने केलेलं आहे. पहिल्या षटकात राहिला त्याचा अभ्यास आणि आता या षटकात ते ॲडॅप्टेशन केलंय आणि या षटकानंतर सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना स्ट्राईकवर त्यांनी अनिकेत घाडी यांना आणलं. लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन जेव्हा मैदानाच्या आतमध्ये असते स्ट्राईक रोटेशन पॉलिसीवर तुम्हाला काम करायचं आहे. म्हणूनच सुरुवात जर या षटकाची षटकार झाली त्यानंतर आक्रमकतेवर नाही गेला तो, त्याने सिंगल कंप्लीट केली आणि त्यानंतर संधी मिळते आता अनिकेत घाडीला. धावसंख्या आहे 10. बाहेर वळणारा बॉल होता, ऑन साइडला खेचलाय, क्षेत्ररक्षक आहेत, चुकलेत, बॅलन्स गेलाय आणि बॉल जातोय काऊ कॉर्नर सीमारेषा पार. 1 टप्पा घेत बाउंड्री लाईन क्लिअर, चौकार, 4 धावा. क्या बात है. दोन्ही बॅटर पहिल्या षटकामध्ये संथ गतीने फलंदाजी करत होते. अभ्यासपूर्ण बॅटिंग म्हणावी लागेल कारण पहिल्या षटकामध्ये या विकेटचा त्यांनी अंदाज घेतला आणि आता मात्र आपलं आक्रमक रूप त्यांनी घेतलेलं आहे. धडाधड फलंदाजी चालू झाली आहे. पहिल्या षटकात संयम आणि आता आक्रमकता. जरी झाला उशीर आता या षटकात आहेत फटके फलंदाजी करणाऱ्या संघाचे. पद्धतशीर बॉल लॉंग ऑन क्लिअर, सिक्सर. काय बॅटिंग मैदानामध्ये चालू आहे. पहिल्या षटकामध्ये गौरव घुंगरट यांनी बांधून ठेवलं होतं. लेंथ आणि लाईनवरती गोलंदाजी केली होती
आणि ज्यावेळी लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन असतं थोडासा प्रेशर गोलंदाजावरती नक्की असतो आणि तो हा प्रेशर बघायला मिळाला. आतापर्यंत राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतायत. यावेळी काय बदल असेल का? राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजीसाठी येतील का, की त्याच रेग्युलरच्या राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनेच मारा करतील का, हे देखील बघावं लागेल. काहीतरी कानमंत्र देत आहेत विकेट किपर. मजा येईल पुढचा बॉल बघायला. आणि पायाचवर अटॅक चढवलेला आहे. बाहेर वळलाय, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, थोडासा धीम्या गतीने बॉल ट्रॅव्हल करतो भावेश. थ्रो केलाय नॉन स्ट्रायकर्स एंडला. या ठिकाणी फलंदाज पोचला आहे का त्याची तपासणी आपण करणार आहोत नॉन स्ट्रायकर्स एंडला. बॅट ग्राउंड करणं खूप महत्त्वाचं राहतं कुठल्याही फलंदाजासाठी. जेव्हा तुम्ही धाव घेताय तर तुम्हाला पॉपिंग क्रीजमध्ये डिरेक्ट बॅट ग्राउंड करण्याऐवजी तुम्हाला बॅट थोडीशी ड्रॅग करावी लागते. आणि पाहूया या ठिकाणी आता तो सेफ आहे की नाही तपासणी करतायत आणि ही इज सेफ. ते सेफ आहेत म्हणजे ही एक धाव मिळेल. हे षटक श्याम जर आतापर्यंत तब्बल 18 धावांचं राहिलेलं आहे. पहिलं षटक फक्त 3 धावांचं होतं. या षटकात 18 आले, धावसंख्या 21 झाले. सातत्य फटक्यांचं या षटकामध्ये योग्य राहिलेलं आहे. पायस सलमेडा जसा मी उल्लेख केला की पचनी पडत नाही जेव्हा पायसच्या विरोधात असे प्रतिहल्ले चढवले जात आहेत. गौरवने उत्तम सुरुवात पहिल्या षटकाची दिली होती. कदाचित पहिल्या षटकात खेळपट्टीला आणि गोलंदाजीला ओळखलं, अॅनलाइज केलं, संयम बाळगला आणि या षटकामध्ये पॉवर प्ले काय असतो आणि आम्ही पॉवर प्लेमध्ये काय करू शकतो त्याचं प्रमाण फलंदाजाने दिलं. चांगला बॉल यावेळेस परिवर्तन चांगलं राहिलं पण विकेट किपर चुकला आणि बॉल सीमारेषे दिशेनं जातोय. सुदैवानं बॉल थांबलेला आहे. मनोज 11 संघासाठी या धावा वाजतात एकंदरीत 2 तर मिळतात. 22च्या दुसरं षटक फायद्याचं राहिलेलं आहे. म्हणजे पहिलं षटक जरी कंट्रोल होतं गौरवचं पण दुसऱ्या षटकामध्ये अटॅक पाहायला मिळाला आहे दोन्ही फलंदाजांचा, अनिकेत आणि रोहितचा. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या आहे एकही गडी न गमवता कोस्टल क्रेविंग्स 23 धावा, 23 विदाउट लॉस आफ्टर 2. चांगली बॅटिंग या दुसऱ्या षटकामध्ये बघायला मिळाली आणि क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करायला पाहिजे. जो या ठिकाणी मिड ऑफला होता अफलातून क्षेत्ररक्षक भावेशने चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं, डायरेक्ट हिट देखील केलं होतं. पण नशिबाची साथ ही बॅटरच्या बाजूने. तो सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पोचला आणि पुन्हा एकदा ते दोन्ही बॅटर मैदानामध्ये बघायला मिळत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिनबाद 23 धावा ही जमेची बाजू आहे. बॅटिंग करणारा संघ म्हणजे हॉटेल कोस्टल क्रॅबिंगचा संघ. 10 मिनिटं घेतले तुम्ही 2 षटकांसाठी, लक्षात असू द्या. आम्ही वेळोवेळी त्या सूचना तुम्हाला देत राहू. ते आमचं काम आहे. तुमच्याकडे घड्याळ आहे ज्यामध्ये स्टॉपवॉच आहे. कॅप्टन्स आपण सुद्धा पंचांना विचारा की किती वेळ घेतलेला आहे, तो तुमचा अधिकार आहे. आता 10 मिनिटं झाले 2 षटकांसाठी. आता बॉलिंग ट्रॅकवर ॲज एक्सपेक्टेड गौरवलाच यायचं आहे कारण दुसऱ्या षटकात जो खर्च झालेला आहे तो वसूल करायचा आहे. पण आता फलंदाज सुद्धा सेट झाले, ते विसरता येणार नाही. बॉलला दिली दिशा आणि गोलंदाजाची केली दुर्दशा. बॉल लॉंग लेग क्लिअर करतोय. तिसऱ्या षटकाची सुरुवात दमदार, धावा मिळतील 4, चौकार. थोडासा शॉर्ट बॉल होता आणि त्यांनी तो शॉर्ट बॉल बनवला. ज्या पद्धतीनं तो बॅकफुटवरती आला आणि त्यानंतर बॉल वेट करून चांगल्या पद्धतीनं फाईन लेगच्या बाहेर बॉलला पाठवलं, सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा प्राप्त केल्या. 27 धावा विदाउट लॉस. पुन्हा एकदा तोच उल्लेख मी काल जो केला होता आज करेन की आपण नेहमीच बघतो की वेल बिगन इज हाफ डन. नाही, मला असं वाटतं क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक जो क्षण आहे तुम्हाला एन्जॉय करायचा आहे, तुम्हाला शेवट चांगला करायचा आहे, तुम्हाला मध्यंतर चांगलं करायचं आहे, तुम्हाला सुरुवात चांगली करायची आहे. या ठिकाणी तेच कुठेतरी चुकलंय गणित. पहिल्या षटकामध्ये चांगला खेळ गोलंदाजाचा, पण त्यानंतर फलंदाज सुद्धा कॅल्क्युलेटिव्ह सेन्सिबल क्रिकेट खेळत आहेत. प्रत्येक स्ट्रोकला व्यवस्थित ॲडजस्ट करतायत. पहिल्या षटकात थोडासा सैरभैर झाला होता फलंदाजीचा खेळ, पण या दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आता ते पुनरागमन फलंदाजांचं पाहायला मिळते. धावसंख्या पोचते आता 28 या आकड्यावर. आतापर्यंत 14 चेंडूचा खेळ झालाय म्हणजे रन रेट आहे 12चा. बॅटिंग आता मात्र बहरात आलेली आहे, बघायला मिळते. खूप मजा येते मैदानामध्ये. दुसऱ्या इनिंगमध्ये देखील चांगली बॅटिंग आपल्याला बघायला मिळेल, चांगली बॉलिंग देखील आपल्याला बघायला मिळेल. म्हणजेच खूप चांगलं क्रिकेट. सिंधुदुर्गाचं हे टॅलेंट एकीकडे आहे, देवगडचा संघ एकीकडे आहे, कणकवलीचा संघ, असे 2 संघ या मैदानावरती आपल्याला मेडबावच्या खेळताना बघायला मिळत आहेत. आपण त्यासाठी आलोय, चांगलं क्रिकेट पाहण्यासाठी आणि क्रिकेटपटूंना ऊर्जा देण्यासाठी. बॅकफुटला बॅलन्स करून कट केलेले क्षेत्ररक्षक आहेत. कव्हर पॉईंटच्या वेगानं पोहोचले पण तोपर्यंत वेग फलंदाजांचा जास्त होता
एक मिळालेली चांगली पार्टनरशिप बनते. या दोन फलंदाजांच्या दरम्यान धावसंख्या पोहोचते आता 29 या आकड्यावर. 29 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस आफ्टर 15 डिलिव्हरीज ऑफ फर्स्ट इनिंग. खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. चला पुढचे दोन संघ आपण सुद्धा टॉससाठी रेडी राहायचं आहे. अवधूत स्पोर्ट्स कणकवली आणि उमेश दादा 11 हुंबरट या दोन्ही कॅप्टन्सने आपले टी शर्ट कलेक्ट करा आणि टॉस बॉक्समध्ये इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी तयार राहा. चौथा बॉल या षटकातला गौरव अजूनही विकेटच्या शोधात आणि तो शोध अपूर्ण होणार कारण एका बाजूला फलंदाजीचा वरचा दर्जा पाहायला मिळतोय. तुमच्या कामगिरीची होईल चर्चा जेव्हा तुम्ही राखाल दर्जा वरच्या दर्जाचा खेळ फलंदाजांचा. बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. षटकार. क्या बात है. लगी तो आबाद नहीं तो बर्बाद कर देने वाला फटका आणि त्याच्यावरती 6 धावा प्राप्त करतोय तो बॅटिंग मार्कवरती बॅटर अनिकेत घाडी आपलातून बॅटिंग करतोय मैदानात. दोन्ही बॅटरनी चांगली बॅटिंग केली आहे. सुरुवातीच्या षटकामध्ये संयम ठेवला, स्वतःवरती थोडासा अभ्यास केला मैदानाचा आणि त्यानंतर आता मात्र आक्रमकता दाखवत आहेत. बराच बॉल दूरवरती गेला होता, आणायला देखील अर्धा तास लागलेला आहे. अंतर खूप जास्त गाठलेलं आहे. धावसंख्या पोहोचते आता 35 या आकड्यावर. 35 विदाउट लॉस. चांगला बॉल यावेळेस बॉडी लाईन अटॅक होता. ऑफस्टमच्या बाहेर शफल झालेत. हा स्ट्रोक खेळताना दरम्यान सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल कंप्लीट होतोय. काहीच आता गोलंदाजांच्या बाजूने घडत नाहीये. सर्व काही आता फलंदाज सक्रिय झालेले आहेत म्हणजे प्रत्येक बॉलवर धावा मिळत आहेत. यस, प्रत्येक बॉल वरती धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटरचा. खूप चांगली बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळते. चौकार, षटकार, त्यानंतर रनिंग बिटवीन द विकेट महत्वाचं आहे ते देखील बघायला मिळतंय. आणखीन एक गोष्ट मी अधोरेखित करीन. यावेळेस शफल होऊन खेळले पण पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेर जाऊन हा त्यांचा अपूर्वता खेळण्याचा लेट्सी पंचाचा निर्णय येतोय. लेग बायची एक धाव मिळणार आहे. एक धाव वाढते. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलेला आहे. तिसऱ्या षटका समाप्तीने धावसंख्या 38 झाली. एक गोष्ट जी मला चर्चा करायची आहे ती मी योग्य त्या वेळी चर्चा करीन. तर तुर्तास 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या आहे 38 धावा. पहिल्या षटकात धावा होत्या 3, दुसऱ्या षटकानंतर धावा झाल्या 21 आणि तिसऱ्या षटकात धावा झाल्या 38. म्हणजे पहिल्या 3 षटकात विदाउट लॉस 38 कोस्टल क्रेविंग्स. आणि 3 षटकांसाठी आपण कालावधी घेतलेला आहात तब्बल 14 मिनिटांचा. 14 मिनिटं तुम्ही 3 षटकांसाठी घेतलेले आहेत. ओव्हरहेड चांगला राखलाय मनोज 11 कणकवली या संघाने. अजून 3 षटकांचा खेळ बाकी आहे. मध्यांतर झालेला आहे. उरलेल्या 3 षटकामध्ये अजून किती धावा बनवतायत तो बॅटिंग करणारा संघ म्हणजे हॉटेल कोस्टल क्रायव्हिंगचा संघ हे देखील बघावं लागेल. आणि समोरचा संघ देखील कमी नाही आहे. मनोज 11 कणकवली संघ समोरच्या संघाला किती धावामध्ये रोखण्यामध्ये यशस्वी ठरतोय हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजीमध्ये बदल केला जाईल. गोलंदाजीसाठी येतील बरकत येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. 4थं षटक हाताळण्यासाठी बरकत येत आहेत. 4थं षटक कॉमेंट्री बॉक्स एन कडून स्ट्रायकर सेंडला आहेत. अनिकेत यांचा ऑन द राईज आहे. भावेश नाईक बॉल खाली आहेत आणि चूक नाही होणार. आणि जसे बरकत आले नावाप्रमाणे आपल्या संघासाठी त्यांनी विकेटचा शोध घेऊन आपल्या संघाला ते पुनरागमन मिळवून दिलेलं आहे. पहिला धक्का बसतोय धावा 38 असताना टीम कोस्टल क्रायव्हिंग्सला. खेळ संपतोय अनिकेत घाडीचा. अनिकेत घाडीने देखील चांगली बॅटिंग केली. आपलातून फटके त्याच्या बॅटमधून बघायला मिळाले पण यावेळी मात्र त्याने फटका जो खेळला होता तो बराच काळ हवेत बॉल राहिला. त्यानंतर एक चांगला रक्षात्मक असा झेल बाउंड्री लाईनच्या नजदीक घेतला तो क्षेत्ररक्षकाने आणि बरकतने आल्या आल्याच आपल्या हरकती करायला सुरुवात केली आणि पहिला विकेट, पहिला ब्रेक थ्रू मनोज 11 कणकवली संघाला मिळवून दिला. आता मात्र कमबॅक करेल का की पुन्हा एकदा हॉटेल कोस्टिंग क्रायव्हिंग संघ हा आक्रमण करेल का ही दोन्ही गोष्टी बघाव्या लागतील. मी ती चर्चा जी करणार होतो ती डॉट बॉलची होती. पहिल्या षटकाच्या 5व्या बॉलला तो डॉट आला होता आणि त्यानंतर प्रत्येक बॉलवर काही ना काही म्हणजे एक्स्ट्रा असेल किंवा धावा त्या मिळत गेल्या आणि आता हा पहिला डॉट आलेला आहे. म्हणजे त्या 5व्या बॉलनंतर पहिल्या षटकाच्या 4थ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर डॉट आलाय. इन बिटवीन प्रत्येक बॉलवर धावा मिळालेल्या आहेत विच इज गुड थिंग अबाउट बॅटिंग. आणि स्कोअर आता 38 आहे. पाहूया असा उल्लेख आपण केला की विकेट गेल्यानंतर तोच खेळ तसाच सुरू ठेवला जातोय का कारण अजूनही खूप विकेट्स आहेत कोस्टल क्रायव्हिंग्स या संघाकडे. पुढचा बॉल बरकतचा ओव्हर द विकेट
अँगलचा यूज बरकतला बऱ्यापैकी करता येतो. बॉलला पिच केलं होतं, गुड लेंथला बॉलिंग पाहत होता तो 6व्या स्टंपवर आणि सर्व काही ओकेमध्ये या षटकात पाहायला मिळते. सुरुवात विकेटने झाली आणि त्यानंतर हा डॉट बॉल येतोय. येस, चांगली बॉलिंग बघायला मिळाली. आतापर्यंत दोन्ही बॉल अप्रतिम पेश करतोय तो बरकत. जागा बनवून हा स्ट्रोक खेळलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट कट करताना कव्हर्सला क्षेत्ररक्षक पोहोचताय डीप मध्ये. 2चा कॉल आहे, डेफिनेटली पूर्ण केला जाईल. आणि त्या बघा जसा आपण उल्लेख केला की नाही, त्यांचा माइंडसेट रेडी आहे की त्यांना तोच स्कोर तसाच पुढे घेऊन जायचं आहे. आता सेट होण्यासाठी तितका वेळ घेता येणार नाही खेळपट्टीवर, कारण आपण आता एंड फेजला पहिल्या डावाच्या आलेलो आहोत. धावसंख्या 2ने पुढे सरकून पोहोचते आता 40 या आकड्यावर. स्कोर चांगला आहे, 1 विकेट गेलाय. पण पाहूया बरकत या षटकामध्ये कशा पद्धतीने प्रदर्शन करतोय. फुल लेन बॉल हलक्या बॉलला प्लेस केलं एक्स्ट्रा कव्हरला 30 या सर्कलच्या आतमध्ये. एकदा पूर्ण केली जाते, स्ट्राईक रोटेट केली आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज रोहित आला. रोहितने हिट करत असताना आपला सुपर हिट खेळ दिलेला आहे आणि त्यांच्या वतीनं एक चांगला स्ट्राईक रेट मेंटेन केला. काही डॉट बॉल त्यांनी पहिल्या षटकात घेतले जरूर, पण त्यानंतर त्याची परतफेड सुद्धा रोहितने त्याच डावामध्ये केलेली आहे. धावसंख्या आहे 41 धावा, 1 फलंदाज बाद. कोस्टल क्रायविंग्स फुल टॉस ड्राईव्ह केलं. अजूनही ती मनस्थिती मोठ्या फटक्यांची नाहीये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, मिळते फक्त 1च धाव. हे षटक कसं बसं खेळून काढायचंय तोच इंटेंट फलंदाजांना दिसतोय, कारण आतापर्यंत 5 चेंडू झाले त्या षटकातले आणि मिळाले तर कोस्टल क्रायविंग्सला 4 धावा आणि गमावले त्यांनी 1 विकेट. धावसंख्या आहे 42. लास्ट बॉल ऑफ 4th ओव्हर. पुन्हा त्या लेफ्ट आर्म ऑफ द विकेट बरकत. स्ट्रायकर सेंडला हरीश. फुल टॉस बॉल, फुल टॉस कॅन बी डेंजरस असं म्हटलं जातं आणि या षटकाची सुरुवात विकेटने आणि षटकाचा समारोप सुद्धा विकेटने. 2 विकेट्स मिळत बरकतने. 4 षटकाचा खेळ संपलाय. कोस्टल क्रायविंग्स 42. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. कमालीची बॉलिंग बरकत यांची. पहिल्या या आपल्या षटकामध्ये त्यांनी फक्त 4 धावा खर्च केल्या, 2 गडी मिळवले आणि सुरुवातीच्या पहिल्या 3 षटकामध्ये विकेटची तलाश होती आणि ती या षटकामध्ये बरकत यांनी भरून काढली. खूप चांगली बॉलिंग त्यांच्याकडून बघायला मिळाली. मनोज 11 कणकवली संघाने या षटकामध्ये थोडंफार कमबॅक केलेला आहे. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावा झालेल्या आहेत 42 धावा, 42. हे षटक पुनरागमन करून देणारं राहिलेलं आहे मनोज 11 कणकवलीला. पण आता ही पुढची 2 षटकं फलंदाजांचा जर आस्पेक्ट पाहिला तर त्यांना 65 ते 70 पर्यंत जावंच लागेल, कारण या वातावरणामध्ये ते मॅनेज करता येईल. सेकंड इनिंगमध्ये जशी जशी रात्र होत जाईल तसा तसा स्कोर सुद्धा कमी होत जाईल. पण आता 60 ते 70ची रेंज तर गाठायचीच आहे. काल देखील आपण पहिला सामना पाहिला तो 72चा होता, राईट. त्याचमुळे आता हा सामना देखील तसाच होईल अशी अपेक्षा ठेवावी लागेल कोस्टल क्रायविंगच्या खेळाडूंना. चला 4 षटकांसाठी आपण कालावधी घेतलेला आहे 20 मिनिटाचा. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. वाईड यॉर्करने या षटकाची सुरुवात झालेली आहे. डॉट बॉल. शुभम गायकवाड गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत फार एंड आणि पहिलाच बॉल त्यांनी बघा वाईड यॉर्कर. हा जो पर्याय आहे ना प्रत्येक गोलंदाजाकडे असलाच पाहिजे, कारण वाईड यॉर्करवर जर फुटवर्क नसलं तर स्ट्रोक कन्वर्ट करता येत नाही आणि तेच पाहायला मिळालं पहिल्या बॉलवर. यावेळेस ड्राईव्ह केलंय, जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन, कव्हर्स क्लिअर करण्याचा प्रयत्न. आउटफील्ड थोडी स्लो आहे पण बॉल नाही थांबणार. बॉल जाईल सीमारेषा पार. एक्स्ट्रा क्लवर क्लिअर करताना हा चौकार. बघा मगाचपासून मी सांगतोय की कॉपी बुक स्टाईलबद्दल काही फटके बघायला मिळत आहेत. इनसाइड आउटचा फटका होता. खूप चांगला रेंजमध्ये बॉल मिळाला बॅटरच्या आणि भरपूरपणे त्याने त्याचा फायदा उठवला आणि पाठवला वाईड लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. रोहित कॅप्टन आहे आणि कॅप्टन असताना ती कॅप्टन्सी त्याला का मिळाली त्याचं प्रमाण योग्य त्या पद्धतीने देतोय तो. पहिल्या षटकावर जरी त्याच्यावर टीका झाली होती पण त्यानंतर ती टीका सहन करताना त्यानंतर त्याचा प्रतिभेचा खेळ पाहायला मिळाला आहे आणि तो नॉन स्टॉप बॅटिंग करतो आणि अशीच बॅटिंग त्याला करावीच लागेल. अपेक्षा तीच आहे. शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलपर्यंत थांबावं लागेल, कारण आता तो विश्वास तो वाढवतोय आपल्या सर्व समर्थकांचा, आपल्या चाहत्यांचा. तो खेळ तो देतोय सुद्धा, त्याच्याकडून काही ना काही कॉन्ट्रीब्युशन मिळतंय. धावसंख्या पोहोचते आता 46 या आकड्यावर. 46 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2. रिव्हर्स स्वीप खेळायची आहे पण बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सर्कलच्या आतमध्ये मिळते फक्त 1च धाव. स्ट्राईक रोटेट झाले आणि स्ट्रायकर एंडला प्रकाश पराडकर. प्रकाश
मिडल ऑर्डरचे एक स्ट्रॉंग बॅटर आहेत. त्यांना कमी बॉल जरी मिळाले ते त्याचं कॉन्ट्रीब्युशन चांगलंच देतात, अशीच कुठेतरी माहिती मला मिळाली. प्रकाश हळूहळू कमी व्हायला लागलाय मैदानावरती, तरी देखील प्रकाश नावाचं हे वादळ मैदानामध्ये घोंगावेल का हे देखील बघावं लागेल. फुल लेन बॉल ड्राईव्ह केलंय, मोठा गॅप आहे पण क्षेत्ररक्षक पोचेल, आउटफील्ड स्लो असल्यामुळे आणि मोठं कन्फ्युजन. पण नशिबाची साथ कोस्टल क्रॅबिंग संघाच्या या दोन फलंदाजांसोबत आहे. बघा किती मोठं कन्फ्युजन झालंय. ती मंजुरी नव्हती या धावेसाठी रोहितची, पण आता ती साथ नियतीची मिळाली या फलंदाजाला आणि त्यातल्या त्या दोन धावा सुद्धा कंप्लीट झाल्या. धावसंख्या आहे 49. आणि ज्या क्षेत्ररक्षकाने क्षेत्ररक्षण केलं होतं आणि फेकी केली होती, बेस्ट फिल्डर ऑफ सिंधुदुर्ग प्रजेश रावले अफलातून क्षेत्ररक्षक आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. फुलटॉस बॉल उचललायचा होता फायदा, पण पाहूया लॉंगॉनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावता झेल पूर्ण झाला आणि प्रकाशचा खेळ संपलेला आहे. तिसरा धक्का कोस्टल क्रॅबिंग्स. विकेट पाहिजे होता आणि तो विकेट या ठिकाणी मिळाला, कारण ज्या पद्धतीनं प्रकाश आणि त्याचा सहकारी रोहित बॅटिंग करत होते मैदानामध्ये, या षटकामध्ये थोडी आक्रमकता दाखवत होते आणि हे होणारच होतं. एकतरी मोठा फटका बसणार होता किंवा विकेट ही जाणार होती हे माहीतच होतं आणि ते तसं बघायला मिळालं. 2 मोठे फटके, त्यानंतर 1 विकेट. धावा झालेल्या आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात 49, 49 धावा. न्यू बॅटर मैदानामध्ये येत आहेत केतन तिर्लोटकर. केतन तिर्लोटकर हे नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेले आहेत. आहे स्टारकास्ट कोस्टल क्रॅबिंग्सच्या टीममध्ये आणि म्हणूनच त्या स्टारकास्टला तसा खेळ द्यावा लागेल. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. गॅप शोधायचा होता केतनला, पण पाहूया ती एकच जमेल. हे षटक सुद्धा त्या मानाने इकॉनॉमिकल राहिलेलं आहे. 4थ्या आणि 5व्या षटकात तितका फायदा नाही उचलला झाला कोस्टल क्रॅबिंग्सला. 5 षटकाचा खेळ संपलाय. 50 अप फॉर टीम कोस्टल क्रॅबिंग्स. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत पहिल्या 5 षटकांमध्ये. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. अवधूत स्पोर्ट्स कणकवली, उमेश दादा 11 हुमरट. चला शेवटचे 6 बॉल्स आणि पाहूया त्या 6 बॉलसाठी कुठल्या गोलंदाजावर विश्वास ठेवलेला. ओव्हररेट खूप चांगला आहे. ॲप्रिसिएशन तर आम्ही करणारच. चांगलं खेळलात तर त्या चांगल्या खेळाचं ॲप्रिसिएशन सुद्धा मिळेल. 25 मिनिटात त्यांनी 5 षटकं पूर्ण केलेली आहेत. कुठलाच ब्रेक आपण नाही घेतला आहे आणि असाच खेळ आम्हाला वाटतं की पूर्ण रजनीमध्ये आम्हाला प्रत्येक संघाकडून पाहायला मिळेल, जेणेकरून आजचं वेळापत्रक योग्य त्या वेळी सुरू झालेलं आहे आणि योग्य त्या वेळेस संपल सुद्धा. चला टॉससाठी दोन्ही कॅप्टन्स अवधूत स्पोर्ट्स कणकवली आणि उमेश दादा 11 हुमरट. अवधूत स्पोर्ट्सचे कॅप्टन ऋतांशू रेडी झालेले आहेत. चला कॅप्टन या उमेश दादा 11 हुमरट. बरकत पुन्हा एकदा गोलंदाजी बघायला मिळेल त्याची. अँगल बरकतचा हा एक स्टॉक बॉल. प्रत्येक गोलंदाजाची एक विशिष्ट शैली असते आणि त्या शैलीवर तो सातत्यानं काम करत राहतो आणि ही शैली त्याने अगदी योग्य पद्धतीने जोपासलेली आहे. सुरुवात या षटकाची डॉटने स्लॉगवर आहे आणि जास्तीत जास्त धावा गोळा करायचे आहेत. हा थोडा दुरून स्ट्रोक खेळलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडे फंबल झाले पण एकच धाव, कारण रोहितला हवी स्ट्राईक. 1 धाव मिळते. धावसंख्या 51. प्लॅनिंग रचलंय आणि बघा फिल्डिंग ज्या पद्धतीनं सजवलेली आहे आणि त्या पद्धतीनं ते गोलंदाजी करतायत. लॉंग ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे आणि या दोघांमुळे जो ते गोलंदाजी त्या टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. खडे अगदी जागा बनवून जागा पाहून तो खेळायचा होता. पण बघा वेग भन्नाट आहे, पण तो वेग ती दुसरी धाव देईल का त्याची तपासणी आपण करणार आहोत. पहिली धाव तर त्यांनी वेगाने पूर्ण केली, पण आता दुसरी धाव पूर्ण झाली का ही सांशकता आहे आणि पाहूया पंचांचा निर्णय नेमका काय. तो tenniscricket.in आपण घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये आलेलो आहोत आणि त्या ठिकाणी तपास जाईल आणि त्या धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावा पूर्ण झाल्या. हा वेग आहे. जणू काय खेळपट्टीवर 2 चित्ते पळत आहेत असंच पाहायला मिळालं आणि या 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या पोहोचते 53वर. 3 चेंडूचा खेळ झालाय. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी. एक्झॅक्टली क्या बात आहे. बघा अजून एक गोष्ट, मी आमच्या कॅमेरामॅन खरंच कौतुक त्याच निमित्तानं होते आणि सर्वात स्विचिंग गौरव, कारण वेगवेगळे अँगल परफेक्ट मॅच करून त्याला स्विच करणं सिस्टीमवर नक्कीच ही चर्चा आपण करूया इनिंग ब्रेकमध्ये. हा नाही फक्त ब्लाइंड बॅट स्विंग
ऑन साईडला खेळायचं आहे, पण बॉल टप्पा पडल्यानंतर कुठले टर्न होतोय हा अभ्यास नव्हता. त्याचमुळे येतो हा डॉट बॉल. बरकतने काय पुनरागमन केलं. व्हाईट बॉलसाठी DRS आलेला आहे. चला, व्हाईट बॉलसाठी DRS आले. आता आपण गौरव यांची चर्चा करूया की कॅमेरामॅन प्रॉपर बॉल फॉलो करतायत, पण त्या वेगवेगळ्या कॅमेरा अँगलला स्विच करताना गौरव यांचा देखील अनुभव आणि अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याचमुळे प्रॉपर प्रेक्षकांना जे काय दाखवायचं आहे ते गौरवजी सावंत यांना माहिती आहे. त्याचमुळे tenniscricket.in वर परफेक्ट अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतात. फेअर बॉल. चला, फेअर बॉल आलेला आहे. आणखीन एक डॉट बॉल येतोय. 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. फुल लेन बॉल होता. बॅकलिपचा वापर खूप चांगला केला आहे. मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक. क्षेत्ररक्षणाला बॅकअप आहे. साहिलचं थ्रो होईल तोपर्यंत मिळतात या 2 धावा. आणि अशा पद्धतीनं 55 धावा झाल्या. शेवटचा एक बॉल. 60 धावा ओलांडल्या जातील का? 60च्या आत की 60च्या पलीकडे? त्या प्रश्नाचं उत्तर या पुढच्या बॉलवर मिळेलच. पण बरकतने काय इम्प्रेस केलंय गोलंदाजी करताना. आणखीन एक त्यांचा स्टॉक बॉल. सुरुवात सुद्धा अशाच पद्धतीने आणि शेवट सुद्धा तशाच पद्धतीने पहिला डाव संपलेला आहे. धावसंख्या 55. जिंकण्यासाठी 36 चेंडू 56 धावांची गरज. मनोज 11 कणकवलीला. 36 बॉल अँड 56 रन्स रिक्वायर्ड टू विन. करूया टॉससाठी अवधूत स्पोर्ट्स कणकवली आणि उमेश दादा 11 हुमरट दोघांनी तयार व्हा. आणि पुढचा डाव जसा सुरू होईल मेन लीड करतील श्याम वाक्करसल. मी त्यांना जॉईन होईल. घेऊ एक छोटासा डीजी ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा एकदा येऊया लाईव्ह ॲक्शनमध्ये tenniscricket.in. थँक्यू. तर उमेश 11 हुमरट आणि अवधूत स्पोर्ट्स कणकवली या 2 सगळ्या टॉस होतोय. आणि आदरणीय भास्कर मयेकर गुरुजी आणि मनोहरजी मयेकरजी गुरु आपण या. आदरणीय मनोहरजी मयेकर आणि आदरणीय भाई नरे जे या स्पर्धेचं नेतृत्व करतायत त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होणार आहे. उमेश 11 हुमरट आणि अवधूत स्पोर्ट्स कणकवली या 2 संघादरम्यान नाणेफेक करणार. हेड ऑर टेल्स? हेड ऑर टेल्स? हेड आणि टेल्स असं तुम्हाला कॉल करायचं आहे. चला, या स्पर्धेचे आयोजक आदरणीय भाईजी नरे. टॉस होतोय. महत्वाचा टॉस दोन्ही संघांच्या कॅप्टनसाठी. आणि कॉल देतात अवधूत स्पोर्ट्स. टेल्स इज अ कॉल अँड नाणेफेक जिंकलेली आहे टीम अवधूत स्पोर्ट्स कणकवली आणि त्यांचा निर्णय असेल. चला, त्यांनी फिल्डिंग निवडलेली आहे आणि उमेश 11 तुम्हाला करायचे फलंदाजी. ऑल द बेस्ट फॉर इट. आपण तुमचा संघ तयारी करून ठेवा. हा सामना संपल्या आपण लगेचच तयारी करायची. धन्यवाद मनोहरजी. आपण पुन्हा एकदा असं होऊ शकता. आदरणीय भाईजी नरे या स्पर्धेचे मुख्य आयोजक तसेच विद्यमान ग्रामपंचायत सरपंच बीडभाव आणि या स्पर्धेला सातत्यानं जपणारे 23 वर्षांपासून ज्यांचं नेतृत्व मिळालेलं आहे. आपण असं व्हायचंय. समोर कक्षात जाऊया. श्याम भाकर सर सज्ज असतील. आता जॉईन झालेले आहेत अमोल जमदाडे सर आणि सोबत असतील बादल चौधरी सर. आपण हा tenniscricket.in या युट्यूब वाहिनीवर पाहतोय. श्री रामेश्वर प्रतिष्ठान आयोजित RPM ट्रॉफी 2026. थँक्यू.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। मिडबाव के ग्रीन पार्क मैदान के ऊपर मैं श्याम वाक्कर आप सभी तमाम दर्शकों का प्यार भरे दिल से स्वागत करता हूँ। मनोज 11 कणकवली और होटल कोस्टल क्रेविंग, ये दो टीमों के बीच में मुकाबला जारी है। पहले बल्लेबाजी करते हुए कणकवली टीम ने रन बनाए हैं। माफ कीजिएगा, कणकवली टीम ने टॉस जीता था, फील्डिंग करने का फैसला किया था। देवगढ़ की टीम होटल कोस्टल क्राइबिंग ने बल्लेबाजी करते हुए 55 रन बनाए हैं और अब तक 56 रन जीतने के लिए चाहिए। बल्लेबाजी करेगी अब मनोज 11 कणकवली की टीम। बल्लेबाज दो मैदान के अंदर दिखाई देते हुए, स्ट्राइक पर बल्लेबाज विकी मुंडे और नॉन स्ट्राइक एंड पर साहिल। तो विकी और साहिल की जोड़ी मैदान के अंदर है। गेंदबाजी मोर्चे पर निखिल। निखिल की पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर से जाती हुई डॉट बॉल। अच्छी शुरुआत करते हुए अपनी टीम के लिए निखिल। हमारे साथ जुड़ चुके हैं अमोल जी जमदाड़े। अमोल जी, आपका भी स्वागत है। यहाँ पर जमे हुए तमाम दर्शकों का भी स्वागत करता हूँ मिडबाव के ग्रीन पार्क मैदान के ऊपर। थोड़ी छोटी गेंद मिली, बैकफुट पर पीछे हटकर उठाकर खेला है। गेंद हवा में है, गेंद कहां पर जाएगी? गेंद सीमा रेखा के बाहर। 6 रनों के साथ कूद का और टीम का खाता खोलते हुए बल्लेबाज विकी मुंडे। विकी मुंडेचा एक अफलातून चौकार आपण इथे पाहिलाय। चांगला फटका इथे सजवलाय। राहणार अहमदनगरचा आहे, मात्र सध्या तो नोकरीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राहतोय आणि षटकार आलाय आणि 6 धावांनी खातं ओपन केले विकी मुंडे यांनी। टीमची धावसंख्या देखील फलकावरती लागली आहे, 6 धावा। ये गेंद, अच्छी वापसी यहाँ पर निखिल की। ये भी देवगढ़ का टैलेंट है, सिंधुदुर्ग जिले का टैलेंट है निखिल। अच्छी गेंदबाजी करते हैं, कई सालों से मैं इनको देखते आ रहा हूँ। युवा खिलाड़ी है और सिंधुदुर्ग का ये जो टैलेंट है ना देखने को मिलता है, तब हमारा सीना और चौड़ा हो जाता है। ये गेंद, थोड़ी सी रूम मिला, ऑफ स्टंप के बाहर गेंद, लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद को खेला। दूसरे रन के लिए दौड़ रहे हैं, क्या दूसरा रन दौड़कर पूरा करेंगे? जी हाँ, रनिंग बिटवीन द विकेट दोनों के बीच में बहुत ही अच्छी है, विकी और उनके साथी खिलाड़ी के बीच में। तो नतीजा यहाँ पर 2 रन दौड़कर पूरे करते हुए 2 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 8 रनों के ऊपर बगैर कोई विकेट खोए हुए अच्छी शुरुआत करते हुए। चांगली स्टार्ट इथे मिळाली आहे। पाठलाग करायचं या मॅच मध्ये 56 धावांचा। निखिल देखील चांगली गोलंदाजी करतोय। देवगड तालुक्यातील एक गुणवान असा खेळाडू निखिल गोलंदाजी ट्रॅक वरती आहे। ओ हो, मौका था, वो भी गवा दिया। फील्डर का नाम था ओमकार तावड़े। अच्छे खिलाड़ी है, अच्छे गेंदबाज है, अच्छे फील्डर भी है, लेकिन ऐसे गेंद पकड़े नहीं जाते अमोल, ऐसे कैच चिपक जाते हैं। ये गेंद चिपकी नहीं, बतौर यहाँ पर जीवनदान मिलता हुआ। अच्छी गेंद, थोड़ी सी धीमी गति से डाली हुई गेंद, टिप्पा खाने के बाद काफी धीमी आई, बल्लेबाज भी परेशानी में। पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात जर आपण पाहिलं तर धावांसाठी थोडंसं स्ट्रगल केलंय। त्याचबरोबर एक षटकार देखील आलाय निखिल परकरच्या विरोधामध्ये आणि टीमची धावसंख्या 9 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात। पाठलाग करायचा आहे 56चा, त्यामुळे एक चांगली सुरुवात तर म्हणावीच लागेल। फ्लाइंग स्टार्ट इथे मिळवून दिली आहे, चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय।
हॉटेल कोस्टल क्रेविन्स क्रिकेट संघ यावेळेला प्रथमतः फलंदाजी करत असताना 55 धावा त्याने 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बनवल्या आणि मनोज 11 कणकवली क्रिकेट टीम 56 धावांचा पाठलाग करते. आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिला सामना, पहिली लढत प्रेक्षकांच्या भेटीला येते. या पुढचा जो सामना आहे तो उमेश 11 हुमरट आणि त्यांच्या विरोधामध्ये अवधूत स्पोर्ट कणकवली अशी लढत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पहिलंच चांगलं षटक इथे पाहायला मिळते. ते गोलंदाजी ट्रॅकवरती असणारा गोलंदाज निखिल परकर, ज्याच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे. एका बाजूला कोस्टल क्रेविंग्स हॉटेलचं जर सांगायचं झालं तर निश्चितच आपण पाहतो काका नरे यांच्या मालकीचं हे हॉटेल आहे. तेच टीमचे ओनर आहेत. चांगलं हॉटेल, चांगले चविष्ट पदार्थ या हॉटेल्समध्ये तुम्हाला नक्की चाखायला मिळतील. तर अवश्य भेट द्या हॉटेल कोस्टल क्रेविंग्सला. काकाजी नरे यांच्या माध्यमातून ते हॉटेल आहे. तर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार झाले. ठीक, आमच्या कॉमेंट्री बॉक्स चेंज करून स्ट्रायकिंगला बॅटर तयार आहे. विकी एक चांगल्या रिदममध्ये आलाय. विकीसाठी पुढचा बॉल. केतन गेंदबाजी मोर्चे पर अच्छा शॉट खेला है, गेंद जा रही है डीप मिड विकेट की दिशा में, वहां पर फील्डर मौजूद है अच्छी फील्डिंग करते हुए, लेकिन एक ही रन ले चुके हैं. एक रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी होती है. स्कोर बढ़ता हुआ 10 रनों के ऊपर. अच्छी शुरुआत की है. पहले ओवर में रन आए थे, 9 रन आए थे. उसके बाद अगली गेंद लेकर फुल टॉस गेंद अपने ही फॉलो थ्रू में अच्छी फील्डिंग करते हुए, बेहतरीन फील्डिंग का नज़ारा पेश करते हुए केतन गेंदबाजी मोर्चे पर. बल्लेबाजी भी अच्छी की थी. पहली इनिंग की बात की जाए अमोल, तो बरकत ने अच्छी गेंदबाजी डाली है. 2 ओवर में रन खर्च किए हैं. सिर्फ और सिर्फ 9 रन और 2 सफलताएं हासिल की है. फुल टॉस गेंद मिले, फायदा उठाया. मिडॉन के सर के ऊपर से गेंद जा रही है सनसनाती दंदनाती सीमा रेखा के बाहर. आरपीएम बाउंड्री. यह आरपीएम चौकार देखने को मिलता हुआ. बल्लेबाज का नाम था साहिल सावन. साहिल सावन के बल्ले से एक अच्छा शॉट देखने को मिला. 4 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी होती हुई 14 रन. 14 धावा फलकावरती. एक चांगला फटका. पाहिलं तर क्षेत्ररक्षकाला बॉल स्टॉप करण्याची इथे संधी होती, मात्र त्याचं लक्ष नव्हतं. चेंडूची वाढ बघितली आणि आता हा बॉल स्टॉप देखील होऊ शकला असता. फुल टॉस गेंद, फिर एक बार मौका मिला और उस मौके का फायदा उठाया. बिला मौका लगाया चौका. लगातार 2 गेंदों के ऊपर 2 बाउंड्रियां हासिल करते हुए आरपीएम बाउंड्री. बल्लेबाज का नाम फिर एक बार वही साहिल सावन. अच्छी बल्लेबाजी करते हुए साहिल सावन मैदान के अंदर लगातार 2 गेंदों के ऊपर 2 बाउंड्रियां वो लगा चुके हैं. क्या तीसरी लगाएंगे? फुल टॉस खराब बॉल होता आणि फायटर जेट गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. देवगड तालुक्याचा हा फायटर जेट केतन तिर्लोडकर आहे आणि त्याच्या विरोधामध्ये 2 अप्रतिम चौकार इथे ठोकलेत साहिल सावंतने. हवेत फटका चुकीचा इथे खेळलेत आणि त्या दरम्यान विकेट आली आहे. 2 मोठ्या फटक्यानंतर यावेळेला विकेट आली आहे. साहिल सावंतचा खेळ संपला आणि पहिला धक्का मनोज 11 कणकवली क्रिकेट टीमला. टीमची धावसंख्या 56 धावांचा पाठलाग करत असताना 18 धावा. लगातार 2 गेंदों के ऊपर 2 बाउंड्रियां लगाने के बाद तीसरी भी बाउंड्री लगाने का मन में इरादा था, लेकिन नाकामयाब रहे. केतन की अच्छी वापसी अपने टीम के लिए एक सफलता प्राप्त कर देते हुए. अच्छी गेंदबाजी. 5 गेंदों में उन्होंने रन खर्च किए हैं जरूर 9, लेकिन उसके बाद एक सफलता प्राप्त कर दी है. अपने टीम को थोड़ी सी वापसी करवा कर दी है. 56 रनों का पीछा करते हुए 1 विकेट गिरने के बाद रन है 18 रन. नए बल्लेबाज कौन से मैदान के अंदर जाएंगे, ये भी सोचने वाली बात है. नए बल्लेबाज मैदान के अंदर जाते हुए बाएं हाथ के बल्लेबाज है, होनहार बल्लेबाज है, बेहतरीन बल्लेबाज है प्रजेश रावले जिनका नाम है. बेहतरीन फील्डिंग भी करते हैं, अच्छी बल्लेबाजी भी करते हैं, तो एक अच्छे खिलाड़ी की निशानी है और अच्छे खिलाड़ी भी है प्रजेश रावले. आज देखना पड़ेगा इस बड़ी प्रतियोगिता में. सिंधुदुर्ग जिले की ये बड़ी रकम की टूर्नामेंट है. बड़ी रकम यहाँ पर यानी कि 6,66,666 रुपए का इनाम है. फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज है 3,33,333 रुपया. ऐसी बड़ी रकम की ये टूर्नामेंट है और सिंधुदुर्ग जिले में ऐसी बड़ी रकम की प्रतियोगिता हमने आज तक नहीं देखी थी. जो आज रामेश्वर प्रतिष्ठान मिडवाव की ये प्रतियोगिता देखने को मिलने का अवसर है हमें.
गेंद यहां पर उठाकर खेला है, आते आते अपने इरादे स्पष्ट करते हुए पहली गेंद के ऊपर गेंद को भेजते हुए सीमा रेखा के बाहर, ये लगा आरपीएम चौकार। और पिच बॉल स्लॉटमध्ये यावेळेला पाहायला मिळाला प्रजेश रावलेचे आणि लेग स्टिकवरचे जे बॉल आहेत ते प्रजेश रावले सहजासहजी सोडत नाही, हे आपण आजपर्यंत पाहिले। ऑन ड्राईव्ह एक सुंदर फटका मिड विकेटला बॉलला पाठवले, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकाराने खातं ओपन झालंय प्रजेश रावलेचं आणि टीमची धावसंख्या 4 ने वाढते आहे। 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। अमोल पहले ओवर में 9 रन आए थे, उसके बाद ये ओवर थोड़ा सा महंगा रहा, 3 बाउंड्रियां लगाई, कुल मिलाकर इस ओवर में 13 रन आए, लेकिन एक सफलता उन्होंने जरूर प्राप्त की है। साहिल को मैदान के बाहर भेजा है उन्होंने। अब प्रजेश आए हैं, प्रजेश ने अपने आते आते इरादे स्पष्ट किए हैं। पहले 2 ओवर का खेल खत्म हुआ, यानी कि पावर प्ले यहां पर खत्म हो चुका है। पावर प्ले खत्म होने के बाद रन है 22 रन। एक विकेट गिरने के बाद 56 रनों का पीछा करते हुए, यानी कि अभी 24 गेंदों का खेल बाकी है और 34 रनों की जरूरत है। 24 गेंदे 34 रन, 24 गेंदे, ये हालात मैदान के अंदर है। हमारे साथ स्कोरर का काम करते हुए नैनेश केळुस्कर, जो बेहतरीन काम कर रहे कल के दिन से ही। पिछले साल भी इन्होंने बाखूबी बहुत ही बढ़िया भूमिका निभाई थी इस प्रतियोगिता के लिए। tenniscricket.in पर आप ये घर बैठे मुकाबला देख सकते हैं, सीधा प्रसारण किया जा रहा है tenniscricket.in द्वारा, जिसके संतोष जी नानेकर सर्वे सर्वा है। लेकिन यहाँ पर गौरव सावंत जी की जो टीम है बेहतरीन काम कर रहे हैं। मनीष जी ने जैसे कहा था, हर समय हर वक्त हमेशा ही उन्होंने बेहतरीन काम किया है हर प्रतियोगिता में। वो सिलसिला आज भी जारी है, कल भी जारी रहेगा। लेकिन आज जो मैदान के अंदर हमारे सिंधुदुर्ग जिले का टैलेंट दिखाई दे रहे हैं सभी खिलाड़ी, गेंदबाजी में बदला होता हुआ। ओमकार तावड़े गेंदबाजी मोर्चे पर आए थे। मैदान के अंदर जो मुकाबला जारी है, मनोज 11 कणकवली, होटल कोस्टल क्रेविंग, ये 2 टीमें मैदान के अंदर है। एक है कणकवली की टीम, एक है देवगढ़ की टीम। दोनों टीमों में सिंधुदुर्ग जिले का टैलेंट भरा हुआ है। ओमकार, पहली गेंद, अच्छी गेंद, टिप्पा खाने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ निकाली, अल्टी पल्टी शॉट खेलने का प्रयास, बल्लेबाजी जो कि बल्लेबाज दिखाई देते हुए विकी मुंडे नाकामयाब रहते हुए। अगली गेंद लेकर फिर एक बार गणपति एंड की ओर से यह गेंद को डाला था, लेकिन वहां पर भेजा है 2 खिलाड़ियों के बीच में से गेंद मस्तक पे से दस्तक देती हुई सीमा रेखा के बाहर, आरपीएम सिक्सर। और पिच बॉल आणि त्याच्या मागे एक प्रचंड ताकद लावली आहे, टायमिंग परफेक्ट पाहायला मिळालं आहे आणि जो गॅप होता त्या गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय, प्रचंड वेगात षटकार ठोकलाय स्ट्रायकिंगच्या बॅटरने। विकी मुंडे एका वेगळ्या रिदममध्ये आलाय, फ्लाइंग स्टार्ट त्याला मिळाली आहे, चांगला खेळाडू आहे आणि हे मैदान त्याला खूप लकी आहे। फिर एक बार वही कहानी दोहराएंगे का, हवा में गेंद है, इस बार मिड विकेट खिलाड़ी के सर पे ऊपर से, आरपीएम सिक्सर। पहिलं जे पर्व आहे ना डे नाईट क्रिकेट स्पर्धा रामेश्वर प्रतिष्ठानचं, ते या खेळाडूने गाजवलं होतं आणि नक्कीच तोच स्टार्ट तोच यावेळेला त्याला सामन्यामध्ये मिळाला आहे। 3 षटकार त्याने आतापर्यंत ठोकलेत आणि टीमची धावसंख्या वाढली आहे 34 धावा। पाठलाग करायचं आहे 56चा, षटक क्रमांक 3चा खेळ चालू आहे। फुल टॉस गेंद, इस बार भी बढ़िया शॉट, क्या ये भी गेंद सीमा रेखा के बाहर जाएगी? जी हां, 1 बाउंस ओवर द रोप, आरपीएम बाउंड्री। फुलटॉस चेंडू होता, ऑफटिकच्या बाहेर त्याला खेचून आणलंय आणि त्या दरम्यान आडव्या बॅटने फटका खेळले तर डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने। विक्की मुंडे अफलातून मूडमध्ये आहेत, जबरदस्त फॉर्म पाहायला मिळालाय। पहिलं पर्व ज्या पद्धतीने गाजवलं या खेळाडूने, बहुधा हेही पर्व विक्की मुंडे गाजवेल का याची प्रचिती त्याच्या पहिल्याच फटकेबाजीने येते, पहिल्याच मॅचमध्ये। आता मात्र प्रेशर बनवलंय ओमकार तावडेवरती।
फिर एक बार विकी विकी और विकी, चारों तरफ विकी नाम की गूंज, हर कोने में यहां पर गेंद को भेजते हुए। इस बार क्षेत्र चुना था उन्होंने मिड ऑफ के सर के ऊपर से, लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर, गेंद 1 बाउंस, आरपीएम बाउंड्री। ऑफटिकच्या बाहेरचा बॉल सरळ बॅटने व्ही झोन मध्ये एक फटका पाहायला मिळतोय विकीच्या बॅटमधून, बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळलेत एक सुंदर फटका। विकी मुंडे ओमकारवरती अटॅक केलाय, 2 षटकार 2 चौकार एकाच षटकामध्ये ठोकत असताना टीमची धावसंख्या वाढली आहे। 42 धावा, पाठलाग 56चा करायचा आहे। आता मात्र विजयाच्या अगदी समीप आलाय। बॅटिंग करणारा मनोज इलेवन कणकवली, मनोजी राऊळ यांच्या मालकीचा संघ हॉटेल कोस्टल क्रेविंग्ज क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये चांगली बॅटिंग इथे होते। फिर एक बार प्रयास किया है बड़ा शॉट खेलने का, वहां पर खिलाड़ी मौजूद है, जब तक गेंद को रोक पाते 1 रन पर ही संतुष्ट रहते हुए। ये महंगा ओवर रहा, बहुत ही महंगा ओवर रहा ये। इस ओवर में कुल मिलाकर रन आए 21 रन आए, 2 सिक्सर देखने को मिले, 2 बाउंड्रियां भी देखने को मिली, तो कुल मिलाकर इस ओवर में 21 रन। तो 3 ओवर का खेल यहां पर खत्म हो चुका है और आधे ओवर का खेल खत्म होने के बाद रन है 43, 56 रनों का पीछा करते हुए। अमूल जी, अब 18 गेंदें बची है, रन चाहिए सिर्फ 13, लेकिन क्या क्या हालात है यहाँ पर गेंदबाजी करने वाली टीम के, और कैसे मजबूत स्थिति में है यहाँ पर बल्लेबाजी करने वाली टीम। 18 गेंदें और 13 रन। विकी मुंडेने हा सामना आपल्याकडे खेचून आणलाय, चांगली बॅटिंग इथे करतोय, जो त्याला स्टार्ट मिळालाय त्याचा फायदा त्याने इथे घेतला। आणि हे जे मैदान आहे ते विकीसाठी खूप लकी आहे, त्याची आपण चर्चा केली होती या अगोदर। पहिलं पर्व या खेळाडूने गाजवलं आणि बहुधा हे पर्व देखील तो गाजवेल याची प्रचिती येते। मात्र चांगली गोलंदाजी आता मात्र पुन्हा एकदा करावी लागेल हॉटेल कोस्टल क्रिकेट क्रिकेट टीमला या मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी। थोडासा वेळ नक्की झालाय आणि मनोज इलेवन कणकवलीचा संघ या मॅचवरती पूर्णतः पकड मिळवतोय, एक भारी भक्कम स्थितीमध्ये आहे मनोज इलेवन कणकवलीचा संघ। मात्र क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागतच नाही, त्यामुळे एखादं षटक जर का चांगलं टाकलं आणि त्यासाठीच बोलावलंय निखिल परकरला, जो दिनेश गावकर याच्या बरोबरीने अनेक वर्ष क्रिकेट खेळला। निखिल गोलंदाजी ट्रॅकवरती कॉमेंट्री बॉक्सच्या इनकडून। निखिल पे पहली गेंद, चौथे ओवर की अच्छी गेंद, टिप्पा खाने के बाद थोड़ी नीची रही, 1 रन मिलेगा। 1 रन की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 44 रन, 56 रनों का पीछा करते हुए 17 गेंदे 12 रन। निखिल गेंदबाजी मोर्चे पर, इसके पहले ओवर उन्होंने जो डाला था निखिल परकर ने 9 रन खर्च किए थे, सफलता उनको कोई नहीं मिली थी, लेकिन रनों पर अंकुश लगाया था। पहला ओवर दूसरे इनिंग का इन्होंने ही डाला था, अब जिम्मेदारी है इस ओवर में कुछ सफलता प्राप्त करने की जरूरत है टीम के लिए। क्या वो जरूरत के हिसाब से गेंदबाजी करेंगे? सामने है प्रजेश रावले, ऑफ स्टंप के बहुत ही बाहर, इतनी बाहर कि दोनों हाथ यहां पर फैलाते हुए अंपायर, यानी कि ये गेंद वाइड हो गई, 1 बाउंस का इशारा भी हुआ है, यानी कि एक्स्ट्रा रन भी मिलेगा यहां पर। 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 45 रन। अगली गेंद लेकर प्रजेश के लिए अच्छी गेंद, पैरों पर डाली हुई, हल्के हाथों से खेला, लेग स्लिप में गेंद जाती हुई, वहां पर खिलाड़ी मौजूद थे। 1 रन मिलेगा, 1 रन की सहायता से फिर एक बार स्कोर बढ़ता हुआ 46। 10 ची अजून आवश्यकता आहे मॅचमध्ये। दुसऱ्या सत्रात बॅटिंग करत असताना मनोज इलेवन कणकवली क्रिकेटचा संघ, या पुढचा सामना आहे तो देखील एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल। उमेश इलेवन हुमरड क्रिकेट टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळते अवधूत स्पोर्ट कणकवली। उमेश इलेवन हुमरडचा संघ, उमेशजी वांगणकर उलटा खेळलेत आणि बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, डीप पॉइंटला खेळलाय हा फटका, चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतोय, येतोय आरपीएम चौकार। खराब गेंद मिली ऑफ स्टंप के बाहर और अल्टी पल्टी का शॉट कामयाब रहे और उसमें 4 रन हासिल करते हुए इस मैच के ऊपर विकी मुंडे और प्रजेश रावले अच्छी बल्लेबाजी करते हुए, पकड़ मजबूत बनाते हुए सिर्फ अब 6 रन की जरूरत है। ये 4 रनों के साथ यहाँ पर मनोज इलेवन कणकवली टीम ने अपने 50 रन पूरे किए हैं। अब सिर्फ 6 रन चाहिए और गेंदें बची है 15 गेंदों में सिर्फ 6 रन, ये आसान सी जीत होगी। लेकिन फिलहाल क्या
कुछ करिश्मा करेगी होटल कोस्टल क्राइबिंग की टीम, ये भी देखना पड़ेगा क्योंकि गेंदबाजी मोर्चे पर है इस यहाँ के युवा खिलाड़ी लोकल बॉय निखिल परकर, जिन्होंने पहला ओवर बहुत ही नपातुला डाला था। कुछ करिश्मा ये 3 गेंदें डालेंगे क्या अगली गेंद लेकर विकी के लिए? फिर एक बार उसी प्रकार का शॉट खेलने का प्रयास, डॉट बॉल, अच्छी गेंद, अच्छी वापसी करते हुए 14 गेंदें जीतने के लिए सिर्फ 6 रन। ये कहानी मैदान के ऊपर की अच्छी गेंदबाजी निखिल की। ये गेंद को खेला है हवा में, गेंद थी थोड़ी लेकिन वहां पर फील्डर मौजूद, वन बाउंस, वो गेंद को पकड़ते तब तक 1 रन पूरा करते, 1 रन की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 51 रन। अब सिर्फ 5 रन 5 कदम दूर है यहां पर जीत से मनोज 11 कणकवली की टीम। अगला मुकाबला इसके बाद खेला जाएगा अवधूत स्पोर्ट कणकवली और उमेश दादा 11 हुमरट, ये 2 टीमों के बीच में। हवा में गेंद को खेला है, फील्डर वहां पर दौड़ रहे, प्रयास कर रहे थे लॉन्ग ऑन के खिलाड़ी, लेकिन उनके सर के ऊपर से वन बाउंस सीमा रेखा के बाहर है 4 रन के लिए। ये आता हुआ आरपीएम चौका। कोस्टल क्रेव्हिन्स क्रिकेट टीम मध्ये चांगले खेळाडू आहेत। देवगड तालुक्यातला एक हा चांगला संघ आहे, उभरते सितारे आहेत। नक्कीच जसे जसे मोठमोठ्या स्पर्धा खेळतील तितका चांगला अनुभव या खेळाडूंच्या पाठीमागे येईल आणि एक चांगला तगडा संघ देवगड तालुक्याचा पुन्हा एकदा आपल्याला मोठ्या स्पर्धांमध्ये पाहायला मिळेल। आणि तेच लक्ष, तेच उद्दिष्ट काकाजी नरे यांचं आहे की देवगड तालुक्यातील जे लोकल टॅलेंट आहे ते पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी दाखवलंय। हा एकोपा इथे दाखवलाय, चांगला संघ इथे स्थापन केलाय। हॉटेल कोस्टल क्रेव्हिंगच्या नावाने देवगड तालुक्यामध्ये जे आपण लीग स्टेजचे सामने होतात त्या सामन्यामध्ये या सगळ्या खेळाडूंनी खूप चांगलं प्रदर्शन केलंय श्याम सर, आणि त्यामुळेच प्रत्येकाची निवड या मोठ्या स्पर्धेसाठी काकाजी नरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे। धन्यवाद काकाजी नरे। गेंदबाजी मोर्चे पर सिद्धार्थ नार्वेकर, 12 गेंदें और सिर्फ 1 रन चाहिए जीतने के लिए, और स्ट्राइक पर बल्लेबाज विकी मुंडे। जी नहीं, बड़ा शॉट लगाकर ही मैच खत्म करूंगा, ये शायद इरादे बल्लेबाज के विकी मुंडे के। गेंदबाजी मोर्चे पर एक युवा खिलाड़ी है, उभरता हुआ सितारा है सिद्धार्थ नार्वेकर। गणपति एंड की ओर से गेंदबाजी कर रहा है, कुछ तो कुछ योगदान देना चाहते हैं अपने टीम के लिए। अच्छी गेंद हल्के हाथों से खेला है, शॉर्ट कवर की रीजन में डीप कवर के खिलाड़ी आते आसानी के साथ 1 रन पूरा किया और एक आसान सी जीत यहां पर मनोज 11 कणकवली टीम के लिए। इसके बाद अगला मुकाबला अवधूत स्पोर्ट कणकवली बनाम उमेश दादा 11 हुमरट, ये 2 टीमों के बीच में खेला जाएगा। इस प्रतियोगिता के लिए इन दोनों टीमों के लिए ढेर सारी शुभकामनाएं। वाह, ये देखिएगा, ये दृश्य, ये नज़ारे देखने को मिलते हुए इन हसीन वादियों में, और इसका पूरा श्रेय जाता है हमारे tenniscricket.in की जो हमारे गौरव जी सावंत और उनके सभी जो साथी हैं, उनको ये क्रेडिट देना पड़ेगा। बहुत ही खूबसूरत नज़ारा, खूबसूरत दृश्य आपको स्क्रीन के ऊपर दिखाई देता हुआ। गौरव भाई, आपको सलाम है। अगर इस मैच में देखा जाए तो पहले 55 रन बनाए थे, 56 रनों का लक्ष्य था, उसका पीछा करते हुए बहुत ही आसानी के साथ विकी मुंडे की बेहतरीन बल्लेबाजी, उसके बाद प्रजेश रावले, साहिल सावंत ने भी उनका बढ़िया साथ निभाया। पहले इनिंग की बात की जाए तो बरकत ने 2 ओवर में 9 रन देकर 2 विकेट लिए। तो और बल्लेबाजी की बात की जाए पहले इनिंग की, तो पहले इनिंग में 25 रन बनाए थे 21 गेंदों में। रोहित तानावड़े ने अच्छी बल्लेबाजी की थी, 6 गेंदों में 18 रन बनाए थे। अनिकेत घाड़ी, काबिल तारीफ बल्लेबाजी, शुरुआती में बेहतरीन बल्लेबाजी की थी, लेकिन उसके बाद के बल्लेबाजों ने थोड़ी सी हाराकारी की, 55 रन पर ही
रोका था और उसके बाद आसान सी जीत। मैन ऑफ द मैच वन एंड ओनली मिस्टर बरकत।